नमस्कार, मी प्रिया. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आणि आयुष चाललो आहे माझ्या माहेरी. या आधीच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल. 1-2च दिवसांसाठी आम्ही चाललो आहे दोघेजण. माझा मोठा मुलगा म्हणजेच अनुज आधीच गेलेला आहे माझ्या बहिणीकडे 4-5 दिवस झाले. तर त्याला आणण्यासाठी आणि मीही 2 दिवसासाठी माहेरी म्हणून चालली आहे. आता इथे बस थांबली होती आमची, त्यामुळे मग इथे आयुषने खाऊ घेतला. माहेरी जायचं म्हटल्यावर कुठलीही भारी गाडी असली तरीही वेळ लागतोच आणि तो वेळ लवकर जातच नाही. आयुष्यही खूप बोर झाला होता आणि मीही बसलो होतो. 4:45 वाजले आम्हाला, म्हणजे 1:15 वाजता निघलो होतो आम्ही पुण्यातनं. 4:45 वाजले होते. आलो होतो आम्ही नगरजवळ. बरेच दिवसांनी व्हिडिओ आला कारण थोडं कामामध्ये बिझी होते आणि माहेरी जाऊन मला बरेच दिवस झाले. शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, या आधी बरेच दिवस टाकला होता मी माहेरी चालली आहे म्हणून. पण लॉंग व्हिडिओ मला एडिट करायला टाईम नव्हता. थोडा वायफायचाही आमचा प्रॉब्लेम झाला होता मध्ये, त्यामुळे आता फायनली आम्ही पोहोचलो दोघेजण. माझे वडील म्हणजेच आईचे बाबा आम्हाला न्यायला येणार होते बस स्टॉपवर. आणि मग आम्ही दादाला भेटणार. दादा 8 दिवस झाले इकडे. 8 दिवसांनी दादाला भेटतो. आता उतरलो पहा आम्ही बस स्टॉपवर. माझे वडील ऑलरेडी येऊन थांबले होते. ते पहा दिसतात गाडीवर बसलेले आहेत. चला आता घरी गेल्यावर भेटते तुम्हाला मी. आणि माझी बहीण आणि तिचा मुलगा पण येणार आहे. चाललोय आम्ही घरी गाडीवर. तिघच आहेत त्यामुळे काही नाही, गाडीवर आम्ही जातो. जवळ आहे इथून घर आमचं. घरी आल्यावर माझी बहीण आणि तिचा मुलगा ऑलरेडी आलेला होता. मग चहा घेतला आम्ही छान. मुलं चहा बिस्किट खात आहेत. हा आहे माझ्या बहिणीचा मुलगा आर्यन. मागच्या वेळेस नव्हता हा. मागच्या वेळेस तिची मुलगी होती आलेली. हा आणि अनुज नव्हता कारण त्यांना 10चे म्हणजे अभ्यास करायचा होता म्हणून. आता संध्याकाळी ताईंनी छान मसाले भात केलता, वड्याची भाजी केलती, लिंबाचं लोणचं होतं, थोडं तळून काढलं होतं, जेवणं केली. आणि आता बघा एवढं ऊन, म्हणजे उन्हाळ्याचं हे ब्लँकेट घेऊन झोपलेत का, तर फुल AC लावला होता यांनी मुलांनी आणि ब्लँकेट घेऊन झोपले होते. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि तुम्हाला माझे माहेरचे ब्लॉग बघायला आवडतील का नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.